नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एक न्यूज चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया तर गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर जिल्ह्यात एका पाठोपाठ एक सातत्याने अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहे। वरोरा, नागभीड यानंतर आता बल्लारपुरात एकाच वेळेस 2 अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्याने जिल्हा हादरला आहे। एका 22 वर्षीय मतिमंद युवतीवर 55 वर्षीय चद्दूबालू भुकिया याने बलात्कार केला। या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली। तर दुसऱ्या अन्य घटनेत एका 17 वर्षीय नाबालिक युवतीवर ऑटोमध्ये 4 जणांनी अत्याचार केला। त्यानंतर तिला शहरात सोडून देण्यात आले। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। डॉक्टर विजय देवतळे आणि त्यांची पत्नी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर डॉक्टर विजय देवतळे यांनी एक पत्रपरिषद घेतली। यामध्ये त्यांनी आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे सांगत विधान परिषदेत विरोधी भूमिका घेणारा चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार कोण असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी सुभाष धोटे यांच्यावर लगावला आहे। त्यांना विधानसभेची तिकीट मिळू नये म्हणून निलंबनाची कारवाई केल्याचेही त्यांनी या पत्रपरिषदेत स्पष्ट केले। सततच्या नापिकी आणि कर्जाच्या डोंगराला कंटाळून मोरवा येथील एका शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली। प्रभाकर पळसारा मात्राम, वय वर्ष 55 असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे। त्याच्या आत्महत्येने गावात शोककळा पसरली आहे। जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना मूल तालुक्यातील मरेगाव येथे उघडकीस आली। मागील 2 दिवसात वाघाच्या हल्ल्यातील हा दुसरा बळी ठरला आहे। 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता म्हशींना चरायला घेऊन गेलेल्या वासुदेव झेंगरू पेंदाम, वय वर्ष 60 या गुराख्याला दबा धरून बसलेल्या वाघाने उचलून नेले। त्याची आर्त किंकाळी जवळच कपडे धुणाऱ्या महिलांना ऐकू आली। त्याने आरडाओरडा करताच वाघ पळून गेला। मात्र त्यापूर्वी त्याने वासुदेव पेंदाम यांचा बळी घेतला होता। सध्या सर्वत्र कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे। अशातही प्राणाची पर्वा न करता काही उत्साही मंडळी या नाल्यातून आपली वाहने पैलतीरी नेण्याकरिता जीव धोक्यात घालतात। अशाच एका घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील एक युवक नाल्यावर ओसंडून वाहणाऱ्या पाण्यातून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली। राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसत आहे। राज्य सरकारकडे आपल्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी संपाचे हत्यार उपसले असून याचा फटका मात्र जनसामान्यांना बसत आहे। पोळ्याच्या सणात अनेक ठिकाणी जुगार खेळला जातो। चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने 2 वेगवेगळ्या ठिकाणी पत्त्यांचा जुगार सुरू असलेल्या ठिकाणी धाडी घातल्या। विठ्ठल मंदिर वार्डातील 8 जणांना जुगार खेळताना ताब्यात घेतले आणि 18,000चा मुद्देमाल जप्त केला। तर लालपेठ परिसरातील जंगलात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करीत 1,65,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात 8 आरोपींना ताब्यात घेतले असून काही जण फरार आहे। नापिकी आणि शेती करण्याकरिता घेतलेले उसने पैसे याचा फटका सध्या शेतकऱ्यांना बसत असून त्यांची पावले आत्महत्येकडे वळत असल्याचे दुःखदायी चित्र जवळपास सर्वत्र दिसून येत आहे। वणी तालुक्यातील पठारपूर येथील 38 वर्षीय सुनील भाऊराव उलमाले या तरुण शेतकऱ्याने घरासमोरच विषारी कीटकनाशक प्राशन केले। त्याला उपचाराकरिता वणी येथे हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुटुंब विवंचनेत सापडले आहे। चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या सहनशीलतेची कसोटी बघण्याचा खटाटोप महानगरपालिकेने चालवला की काय असेच म्हणावे लागेल। शहरातील रस्त्यावरचे खड्डे वाचवताना नागरिकांची तारांबळ, त्यामुळे होणारे मणक्यांचे आजार, रुग्णवाहिकेतून जाणाऱ्या रुग्णांचे हाल याचे काही सोयर सुतक महानगरपालिकेला तर उरलेलेच नाही, परंतु जनप्रतिनिधी सुद्धा मूग गिळून गप्प आहे। त्यांच्या आलिशान गाड्यांना या खड्ड्यांची तीव्रता जाणवत नाही, परंतु एका ऑटोमधून या खड्ड्यातून प्रवास करताना काय प्रचिती येते हे ज्याचे त्यालाच माहीत। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।